कशा आहात मंडळी? मस्त ना? चला परत एकदा तुमचं मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आज माझा हा वेगळा असा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा हा वेगळा ब्लॉग मी तुमच्यासमोर आणलेला आहे, जो नक्कीच सगळ्यांना खूप आवडणार आहे. जसा माझ्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे, तसाच तुमच्यासुद्धा बालपणाच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळालेला आहे. तसं तर मी आमच्या पाहुण्यांच्या गावी गेले होते, पण जाताना असं गाव होतं जिथं माझं बालपण गेलेलं आणि मग आम्ही ठरवलं की परत येताना त्या गावात जायचं आहे. नांदेड येथील बिलोली या तालुक्यामध्ये मी आलेले आहे. तर इथे माझं सगळं बालपण गेलेलं आहे आणि तुम्ही पाहता हे ग्राउंड आहे. हे निलगिरीचे झाड मी जे दाखवलेलं आहे त्यासोबत माझ्या आठवणी, जे त्यांचं फुलासारखे जे टोकदार असे फळ किंवा फूल काहीतरी असं त्यांचा पैंजण आणि गळ्यातले असं आम्ही बनवायचो. आणि हे मी ग्राउंड जे दाखवते तुम्हाला, त्यामध्ये माझं 5 ते 7 वर्षाचं असं बालपण गेलेलं आहे. हे माझी बहीण आणि मी दोघी मिळून इतकं म्हणजे आनंद झालेला आम्हाला पाहून तो. आम्ही सगळं हातवारे करून वगैरे दाखवत होतो, की इथं हे होतं, तिथं हे होतं आणि हे जे ग्राउंड दिसतंय ना तुम्हाला, इथं आम्ही सर्व खेळ खेळायचो. त्याचबरोबर विशेष म्हणजे त्या काळात सायकल अशी घरी राहायची नाही, त्यामुळं आम्ही भाड्याने ₹1-2 देऊन तिथं सायकल आम्ही खेळायला यायचो. आणि हे बघा मी जे दाखवते ना फिरंगी चिंचाचं झाड, तेथे आम्ही माझे भावंड वगैरे जाऊन आकड्याने फिरंगी चिंच पाडायचो आणि आम्ही फ्रॉकाची वटी बनवून त्याच्यामध्ये ते फिरंगी चिंच घ्यायचो. हे ग्राउंड बघून इतकं सगळे जे आठवणी आहेत ते उजाळा मिळत होता आणि आमचा शोध मोहीम चालू होता, की कुठं अगोदर काय होतं आणि काय. तर नक्कीच हे अनुभव इतका सुंदर आहे ना. आम्ही जसं-जसं आमच्या घराकडे जात होतो ना, खूप आनंद होत होता. एवढा आनंद जसं की आपण एका परदेशामध्ये जाऊन जरी आपण तिथले काही दर्शन केलं किंवा तिथलं जरी आपण पाहताना एवढा आनंद होणार नाही, जेवढा आनंद आम्हाला हे ठिकाण बघून होत होतं. आणि आमची शोध मोहीम चालू होती, कारण की या ठिकाणावर 30 ते 32 वर्षानंतर मी गेले होते. त्यामुळं सगळंच बदललेलं होतं आणि जिथे आम्ही राहत होतो, तिथं तर आता कोणी राहायला पण नव्हतं खरं. माझे वडील पोलीस खात्यात असल्यामुळं आम्ही पोलीस क्वार्टरमध्ये राहत होतो आणि तुम्ही जे बघताय ना, ते आता हे आम्ही राहिलेलं पोलीस क्वार्टर आहे आणि आमचा शोध चालू होता, की नक्की हेच ठिकाण आहे. कारण की एवढ्याच वर्षानंतर त्याच्यात खूप बदल झालं होतं. काही म्हणजे घरांचं वगैरे पडझड पण झाली होती. म्हणून आम्ही बघत होतो आणि शेवटी आम्हाला हे आमचं ठिकाण भेटलं. जे जे मी हात तुम्हाला दाखवते, ते जे झाड आहे लिंबाचं, तिथं आम्ही आम्ही लहानपणाचे आमचे खेळ खेळायचो. इतकी मजा यायची ना ते खेळ खेळताना आणि आम्ही सर्वत्र बघून शोधत होतो, की कुठं काय आहे. हे बघा, हे पहा हापसा, जिथे आम्ही कळशी, बादली अशी घेऊन जायचो आणि पाणी भरायचो. खरं सांगू का, हे पाहताना खूप आनंद होत होतं आणि आम्ही नजर टाकलो शेवटी आमच्या घराकडे, जिथे आम्ही आमचं बालपण घालवलेलं आणि आम्ही तिथं राहायला होतो. ते दरवाजा बघून इतका आनंद होत होता, की त्या आनंदाचा मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला पाहून तर आमची दीदी म्हणायची, की "आंटी आमची आज मंजुलिका झाली." जे आनंदाने हे दाखवू का ते दाखवू असं होत होतं आणि ज्यावेळेस या दाराच्या कडेला हात लावला ना, त्यावेळेस पूर्ण बालपण डोळ्यापुढं आलं. जे आपण त्यावेळेस आपल्या जे अनुभव घेतले ते सर्व आठवले आणि हे बघा, हे ओटा जिथे आम्ही आमची पंगत बसायची, वेगवेगळे खेळ खेळायचो, खडे, कॅरम वगैरे त्या काळात जे खेळ होते ना, सगळं आम्ही या ओठ्यावरती अनुभवलं होतं. ही जी धरणी माता होती, जे पाहून खूप आनंद व्हायचा. जिथे आम्ही दिवाळी, दसरा हे सगळे सण साजरे करायचो. आम्ही परत-परत तिथं नजर टाकत होतो आणि आमच्या घराला लॉक असला तरी साईडचं घर उघडं होतं. जे आमचे शेजारी होत्या, त्यांच्या घरामध्ये जाऊन आम्ही बघितलं, की बघा हे आमच्या अशा रूमा होते. कारण की क्वार्टर असल्यामुळं सगळ्याच रूमा सारख्या असतात ना आणि मग हे बघून असं वाटत होतं, की जसं आम्ही त्याच आमच्या घरामध्ये गेलेलो आणि शेजार असल्यामुळं इथे
पण आमचं येणं जाणं होतं, सगळा अनुभव घेतला होता. आणि थोडंसं बाहेर येऊन हे बघा, हे लिंबाचं झाड जो आमचा बालमित्र आहे, ज्या झाडाच्या सावलीखाली आम्ही वेगवेगळे खेळ खेळू आणि ही जी फांदी पकडलेली आहे ना, त्या फांदीला आम्ही ना असे लोंबकळायचो आणि जोरजोरात झोकागायचो. फरक एवढाच आहे की ती फांदी आता हातात येते आणि त्यावेळेस मात्र आम्ही खाली स्टूल किंवा खुर्ची ठेवून खेळायचो. मला इतका आनंद झाला की वेगवेगळ्या ठिकाणाला मी बोट दाखवायची की आम्ही इथं हे खेळायचो, आम्ही इथं बसायचो. इतका आनंद जो मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही. जे ते सगळे आपल्या आठवणीमध्ये रमत होते. आणि हे बघा, आम्ही परत हे हापशाचं वर्णन करत होतो. याला हे पाणी यायचं, आम्ही त्याला लटकून हापसायचो, पाणी भरायचो. हे सगळ्या आठवणी आम्ही त्यांना उजाळा देत होतो. आणि हे पाहताना खूप आनंद होता. हे बघा, हे झाड ना आम्ही लहान असताना खूप दाट होतं, पण आता म्हणतात ना म्हातारपणी जसा फरक पडतो ना, त्याचप्रमाणे झाडसुद्धा खूप विरळ झालं होतं. पण त्या झाडाला भेट देताना खूप छान वाटत होतं. आणि मी हातवारे करून दाखवत होते की आम्ही या पत्रावरती सुद्धा चढायचो, बसायचो. आणि मग पुढचा भाग ज्यावेळेस पाहिला ना, त्यावेळेस असं वाटलं की चला घराचा बॅक साईड पण बघूया. म्हणून आम्ही बॅक साईडला गेलो. जरी तिथं सगळं घाण झालं होतं, पण आमचा बघण्याचा जो खुशी होती ना, त्याला आवर घालू शकलो नाही. आणि आम्ही बॅक साईडला पण गेलो, जिथे काही नळ होते किंवा झाडी होते. चला काय झालं हे पाहण्यासाठी हे मागच्या साईडने सुद्धा आम्ही आमचं घर न्याहाळत होतो. आणि मग तिथल्या झाडी काय काय आहे काय नाही हे सगळं बघत होतो. आणि हे पाहताना मग लक्षात आलं की आमच्या घरामध्ये सुद्धा माझ्या आईने ना इथे एक आंब्याचं झाड लावलं होतं. त्यावेळेस ते खूप लहान होतं, पण हे बघा आता खूप हे मोठं झालेलं आहे, ज्याची फळंही आता आजूबाजूचे लोक खाता येत आहे. ते पाहून खूप छान वाटत होतं. हे बघताना आता आमचा इथला वेळ संपत आला, पण मन काय निघत नव्हतं. म्हणून परत एकदा मी पूर्ण क्वार्टरचा व्हिडिओ करत होते आणि मन भरून या ठिकाणाला मी बघत होते. आणि परत एकदा आम्ही या ग्राउंडमध्ये आलो आमचा परतीचा प्रवास करण्यासाठी. आणि आम्ही इथून आमचा जाण्याचा वेळ झालेला होता. पण खरं सांगू का, ही आठवण कधीच मनातनं जाणार नाही. वाळूची जी रेषा असतात ना, त्या मिटून जातात, पण आठवणी या कधीच निघून जात नाहीत. त्यातल्या त्यात बालपणाची आठवण तर नाहीच नाही. जर तुमच्या बालपणीत असं काही ठिकाण असेल ना, तुम्ही नक्की जाऊन तिथे भेट द्या आणि मला तुमचे अनुभव असे काही असतील तर ते नक्की सांगा. आणि माझा हा आजचा व्लॉग, माझ्या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.